दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा धावतयेशी भक्तासाठी धावतयेशी भक्तासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद। मंडळी, महाराष्ट्रात सगळ्याच ठिकाणी किंबहुना भारतातल्या अनेक राज्यांमध्ये श्री दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात किंवा भक्तिमय वातावरणात साजरा होतोय आणि या दत्त जयंतीच्या निमित्तानं आज आपण पोहोचलेलो आहोत ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात। पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं नारायणपूर हे श्री क्षेत्र आज सर्वश्रुत आहे आणि नारायण बाबांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या नगरीत आपण पाहतोय ते नारायणेश्वराचं मंदिर। या मंदिराची आख्यायिका अशी आहे की स्वतः नारायण महाराज यांना एकदा नारायणेश्वरानं दृष्टांत दिला आणि त्यानंतर त्यांनी हे मंदिर उभारण्याची संकल्पना किंवा या ठिकाणी वास्तव्य करण्याची संकल्पना किंवा आदेश नारायण महाराजांना दिला आणि त्यानंतर या नारायणेश्वर मंदिराचा परिसर हा खऱ्या अर्थानं जनतेसमोर आला किंवा लोकांसमोर आला, भक्तांसमोर आला। एकूणच आजच्या दिवसाचं महत्त्व पाहता नारायणेश्वराच्या मंदिरामध्ये अनेक भक्तांची दाटी झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक भक्तगण या ठिकाणी येऊन नारायणेश्वराचं दर्शन घेतात आणि त्यानंतर नारायण महाराजांच्या आश्रमामध्ये जाऊन ते त्या ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करणार आहेत। आणि हे सारं पाहत असताना एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगावीशी वाटते की श्रद्धेला मोल नसतं आणि म्हणूनच दूर दूरहून लोक किंवा श्रद्धाळू या ठिकाणी येत असतात, भाविक या ठिकाणी येत असतात। आपण पाहू शकतो की या ठिकाणी भक्तांचा मेळा जमलेला आहे आणि या सगळ्या भक्तांच्या मनामध्ये केवळ एकच भावना आहे की दत्त महाराजांचं दर्शन व्हावं, कारण आज या ठिकाणी दत्त महाराजांचा जन्म होणार आहे आणि या जन्माच्या एकंदरीत हा जन्माचा सोहळा पाहण्यासाठी ही सारी भाविक मंडळी या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपणही त्यांच्यामध्ये सामील होऊया, पण तत्पूर्वी आपण नारायणेश्वराचं म्हणजे भगवान शिवांचं एक अवतार असलेलं नारायणेश्वराचं मंदिर पाहूया आणि आज आपण नारायणेश्वराचं दर्शन घेऊया। या अवधूत चिंतन दत्त गुरु स्वामी महाराज की जय जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये असलेलं हे नारायणेश्वराचं मंदिर खरं तर शंकराचा अवतार म्हणून घडलं गेलेलं हे मंदिर आज भाविकांनी फुलून गेलेलं आहे आणि नारायण बाबांना ज्या नारायणेश्वरानं साक्षात्कार दिला ते मंदिर आज आपण पाहतोय आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता उभे आहोत आपण या नारायणेश्वराचं दर्शन घेऊया। या दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे, दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे। जन्मोजन्मीची ती पापे जन्मोजन्मीची ती पापे जळून खाक होऊ दे, जळून खाक होऊ दे। दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे, दत्ता तुझे गोड रूप। नारायणेश्वर मंदिराचे पुजारी नंदकुमार गुरव आज इथे आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मंदिराचा एकंदरीत इतिहास काय आहे, काय इतिहास आहे मंदिरात। स्वयंभू मंदिर, स्वयंभू मूर्ती आणि पांडवांनी बांधलेले 2-2.5 वर्षापूर्वीचं आणि पाण्यात झरा आहे खाली, काशी विश्वेश्वराला पाणी मिळतं। 3 लिंब ब्रह्म विष्णू महेश हा इतिहास। नारायण बाबांचा आणि मंदिराचा काय संबंध आहे? त्यांनीच हे केले ना, नारायणेश्वर दत्त मंदिर केलं, म्हणजे जप केलेला आहे, जप केलेलं आहे आणि दत्त महाराज इथं प्रसन्न झालेले, इथंच प्रसन्न झाले। दत्त महाराज प्रसन्न झाले, ब्रह्म विष्णू महेश। आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे? आजचं दत्त जन्मामुळे आणि काल गुरुवारचा वाढदिवस। साधारण किती भाविक इथे येतात? कमीत कमी 2 लाखापर्यंत, 2 ते 2.5 लाख, 2 ते 2.5 लाखापर्यंत, 2 ते 2.5 लाख आणि गुरुवार कमीत कमी तुम्हाला सांगतो 50,000। आणि काय व्यवस्था असते इथल्या? व्यवस्था सगळं राहण्याची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे,
जेवणाची सगळी. आणि भंडारा जो चालतो तो 1-1 लाखापर्यंत भंडारा चालतो. भाविक 1-1 लाख रुपये वर्गणी देणगी देतात. आणि 4 धाम केले नारायण महाराजांनी 4 धाम केले. 4 धाम केले नाही, त्यांनीच काढले. ते त्यांनीच काढले सगळे. प्रत्यक्ष त्यांनी 4 धाम काढले. कन्याकुमारी, कलकत्ता, असे मदुराई. कसा सोहळा कसा असतो? 16 हत्ती घोडे वगैरे सगळे म्हणजे व्यवस्थित असतात, उंट. आणि प्रत्येक ह्याच्यामधून प्रत्येकाच्या पालख्या वगैरे सगळे येतात. आणि त्यांची मिरवणूक निघते तिथं, पालखी सोहळा त्यांचं हे करतात, स्वागत वगैरे करतात. प्रत्येक ठिकाणी दिंडी येतात, दिंडीचं स्वागत, ढोल लेझिम त्याचं स्वागत करतात. आणि ते म्हणजे सगळ्या ह्याची मिरवणूक काढतात. गृहपुत्र धनदारा अवघा मायेचा पसारा. गृहपुत्र धनदारा अवघा मायेचा पसारा. मोहपाश तोडून सारे मुक्त मला होऊ दे रे. मोहपाश तोडून सारे मुक्त मला होऊ दे रे. जन्मोजन्मीची ती पापे, जन्मोजन्मीची ती पापे दत्ता जळून खाक होऊ दे, जळून खाक होऊ दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे. दत्ता तुझे गोड रूप. भगवान श्री नारायणेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाणार आहोत ते श्री दत्त मंदिराकडे, ज्या ठिकाणी भगवान श्री दत्तांचा जयंती सोहळा या ठिकाणी साजरा होणार आहे. चला या. तूच माझा माया बाप दूर करी मनस्ताप. तूच माझा माया बाप दूर करी मनस्ताप. फेरा चुकवून 84चा पाय तुझ्या ठाव दे रे. फेरा चुकवून 84चा पाय तुझ्या ठाव दे रे. जन्मोजन्मीची ती पापे, जन्मोजन्मीची ती पापे दत्ता जळून खाक होऊ दे, जळून खाक होऊ दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे. दत्ता तुझे गोड रूप. विश्वंभर असो द्यावे निरंतर. मुखी नाम विश्वंभर असो द्यावे निरंतर. गुणगाता गुरुरायाचे मुक्ती मला लाभू दे रे. गुणगाता गुरुरायाचे मुक्ती मला लाभू दे रे. जन्मोजन्मीची ती पापे, जन्मोजन्मीची ती पापे दत्ता जळून खाक होऊ दे, जळून खाक होऊ दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे. जन्मोजन्मीची ती पापे, जन्मोजन्मीची ती पापे जळून खाक होऊ दे, जळून खाक होऊ दे. दत्ता तुझे गोड रूप डोळा भरून पाहू दे. दत्ता तुझे गोड रूप. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा
आपण मनात ठेवली तर परमेश्वर आपल्या कृपा केल्याशिवाय कदापि राहणार नाही, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, परमेश्वर आपल्या कृपा ठेवल्याशिवाय आपल्याला बाजूला जाणार नाही, हा एक दुसरा भाग. त्याच्यानंतर तिसरा भाग असा आहे की आपल्याला जन्म हा जो केलेला आहे, हे जन्म तुमचा वाया कधीही जाऊ देणार नाही, असा परमेश्वराची इच्छा आहे. पण परमेश्वराची इच्छा आपण या ठिकाणी कशी मानतो का, त्याला समजून घेतो का, काय करतो का आपण या ठिकाणी आपण काय करतो नेमकं. या ठिकाणी आज परमेश्वराचं नामस्मरण चाललंय, मस्तपैकी ऐकतोय, वा वा आज चांगलं जायचं, महाराजांनी चांगलं जायचं. तिथून बाहेर पडला की सगळं विसरलं, पण त्या ठिकाणी मानवाचा जन्म दिलाय, आपल्याला भान ठेवलं, याचं भान ठेवलं पाहिजे, त्याला आठवण ठेवली पाहिजे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे. अहोरात्र परमेश्वराला आठवण करणारा जो आहे, अहोरात्र परमेश्वराची आठवण करणारा जो आहे, त्याच्याकरता परमेश्वर त्याच्या दारावर उभा राहिलेला कधीही राहणार नाही, असं असं महत्व आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाने नजरेसमोर ठेवा, आपल्या नजरेसमोर आणा. नजरेसमोर आपण आणल्याच्या नंतर आपल्या नजरेसमोर जेव्हा येतो, या ठिकाणी आता इथे मी काय म्हणतो, इथे नावाने 1000 लोक, लाख लोक या ठिकाणी येतात. या ठिकाणी येणाऱ्या लोकांना आम्ही काय सांगतो, काही सांगत नाही. दत्त महाराज इथं आहे, दत्त महाराज तिथं बसलेला आहे, त्याच्या ठिकाणी तू नम्र हो, त्या ठिकाणी तू समरस हो, त्या ठिकाणी तू समरस झाला नाही, तुला सर्व वस्तू दिल्याशिवाय कदापि राहणार नाही, असं आपल्याला महत्व आहे. म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत प्रत्येक माणसाला समजल्या पाहिजेत, प्रत्येक माणसाला कळल्या पाहिजेत, आणि प्रत्येक माणसाने या गोष्टी घेऊन जर घेतल्या तर दत्त महाराज सर्वांचं कल्याण करतो, हे 100% खात्रीने इलाज आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. माय उभी गाय होनी, पुढे वासरू पाहे वळुनी, माय उभी गाय होनी, पुढे वासरू पाहे वळुनी. कृतज्ञतेचे श्वान विचारे, पायावर झुकले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, मंदिर बनले उभ्या घराचे. घुमटामधुनी हृदय पाखरू, स्वानंदे फिरले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुमच्या हाती माझ्यासाठी औदुंबर बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त गुरूंचे नाम स्मरा, परमेश्वर हा जगी खरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्त गुरूंचे नाम स्मरा, परमेश्वर हा जगी खरा.
श्रीपाद वल्लभ दिगंबरा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आमच्या जीवनाचं सार्थक व्हावं आणि ते सार्थक होण्याकरता आपला आपण कोणतरी मार्ग शोधत असतो, आपलं मन त्या दिशेला धावत असतं. मला वाटतं हे स्थळ हे आपल्याला प्रेरणा देणार आहे, आशीर्वाद देणार आहे, मार्ग दाखवणार आहे. आणि म्हणून या स्थळी आपण येणं आणि कमीत कमी 1 मिनिट, जास्त झालं तर फारच चांगलं, पण पूर्ण एकाग्र चित्तानं जर आपण नारायण महाराजांच्या शब्दांशी, त्यांच्या वाणीशी आणि त्यांच्या चरणांशी जर आपण एकाग्र झालो तर आपल्या जीविताला निश्चित अशी दिशा लाभेल. आपण जे काही करू पाहतो ते जे चांगलं आहे त्या चांगल्या गोष्टीला आपल्याला आशीर्वाद मिळेल याची शंकाच नाही. पुन्हा एकदा मी विनंतीच करतो, प्रार्थनाच करतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव, श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की, विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की, विश्व चैतन्य सद्गुरु नारायण महाराज की. गुरु ब्रह्मा वंदना सरळ तोंड वक्र तोंड ते नयना गणपती बाबा रे निर्वाणी रक्षा रे गुरुवर वंदन. जय देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने कामना पूर्ती. कर्नाटकी गानगा ग्रामी नित्यराशी श्री गुरुदेव दत्ता. भीमा मर्जा संगमी स्थान करसी श्री गुरुदेव दत्ता. करवीर ग्रामी भिक्षा मागती श्री गुरुदेव दत्ता. काशी क्षेत्राशी भोजन करसी श्री गुरुदेव दत्ता. माहूर गडी सेन करती गिरणार पर्वती विश्रांती घेती श्री गुरुदेव दत्ता. श्री क्षेत्र नारायण पुराची वाच करसी श्री गुरुदेव दत्ता. श्री क्षेत्र नारायण पुराची वाच करसी श्री गुरुदेव दत्ता. गुरुदेव दत्ता. गुरुदेव दत्ता. गुरुदेव दत्ता. गुरुदेव दत्ता. गुरुदेव दत्ता. दिगंबरा दिगंबरा
निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई, सात जन्मांची लाभली पुण्याई. पालखीचे भोई म्हणून राहलो, पालखीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी. डोळ्यात गंगा जाहली बोलकी, डोळ्यात गंगा जाहली बोलकी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद
श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी आता आपण आहोत. नारायणेश्वराचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपण दत्त जयंतीचा उत्सव देखील पाहिला. उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये बोधामृत या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे. या ग्रंथाचे संपादक आज आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. मुळातच हा सोहळा संपूर्ण दत्तभक्तांना घेऊन त्यांचं आश्रयस्थान म्हणजे नारायणपूर आहे, त्या ठिकाणी हा सोहळा दरवेळी दत्त जयंतीच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी दत्त जन्म या निमित्तानं प्रत्यक्षात भरवला जातो. आणि इथं प्रत्यक्ष दस्तूरखुद्द श्री अण्णा महाराज यांच्या साक्षीनं आणि त्यांच्या प्रवचनानं या संपूर्ण सोहळ्याची सुरुवात होते. त्यानंतर आत्ता प्रत्यक्षात आपण जो सगळा हा दत्तभक्तांचा सागर पाहत आहात आणि त्यांच्याकडून जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपण आता प्रत्यक्षात ऐकलेल्या आहात, पाहिलेल्या आहात. एकंदरीतच श्री अण्णा महाराजांनी हा जो मानव जोडो प्रकल्प प्रत्यक्षामध्ये साकारण्यासाठी हे प्रत्यक्ष दत्त जयंतीचं स्वरूप व्यापक प्रमाणात केलेलं आहे. आता संपूर्ण भारताच्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 दत्तधाम उभारण्याचं काम प्रत्यक्ष अण्णा महाराजांच्या देखरेखीखाली चालू आहे. त्यामध्ये अनसूया, त्यामध्ये अत्री, शिवाय ब्रह्मा आणि शिव असे 4 दत्तधाम उभारले जात आहेत. पश्चिम बंगाल शिवाय त्या जोडीला हिमाचल प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे आणि कन्याकुमारी या 4 ठिकाणी या दत्तधामाचं उभारणीचं काम चालू आहे. माणसातला माणूस जागा करणारा देव माणूस म्हणून अण्णा महाराजांकडे पाहिलं जातं. आज कानाकोपऱ्यातून कुठल्याही प्रकारचा असा प्रांत नाही की ज्या प्रांतातले भक्त या नारायणपूरला येत नाहीत. खरं म्हणजे नारायणपुरी नांदतो हरी असं म्हटल्याशिवाय मला तर राहता येत नाही. अण्णांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की हे माझं नसून माझ्या भक्तांचं आहे, त्यामुळे त्यांच्यावर नेहमी अमृताचा वर्षाव होणं गरजेचं असतं. मग त्यानिमित्तानं त्यांनी प्रत्यक्षात बाबासाहेब पुरंदरे, ॲडव्होकेट शशिकांत पागे, शिवाय याहीपेक्षा आणखी चांगले जे लेखक असतील मग पत्रकार मंडळींमध्ये नंदकुमार सुतार आहेत, सोमनाथ पाटील आहेत, विठ्ठल जाधव आहेत आणि आणखी असे बरेचसे धुरीण आहेत. त्यामध्ये याच प्रत्यक्षात दत्तसेवेकरी म्हणजे जे प्रत्यक्षामध्ये सहभागी होतात ते विकास नाना फाटे आहेत. अशा सगळ्यांना एकत्र करून यावेळी बोधामृताची मोठ बांधायची असा संकल्प सोडला होता. एकूण 21 लेख या बोधामृताच्या सारामध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत आणि या सगळ्यांचं संपादन करण्याची जबाबदारी अर्थात अण्णा महाराजांनी माझ्यावर सोपवली होती आणि ती त्यांच्या कृपेने निश्चितपणे उत्तम प्रकारे पार पडली. मुळातच हे पूर्वी पूर या शब्दाने ओळखलं जात होतं, पुरंदरच्या शेजारचं पूर, पण आज प्रत्यक्षात नारायण इथं कार्याला उभा असल्यानं हे केवळ पूर राहिलं नाही तर आता दत्तभक्तांचा पूर कसा लोटला आहे तेच आपल्याला इथे सगळ्यांना पाहायला मिळतं.